मला असं वाटतं ही अ, म्हणजे जेव्हापासून आली नाटक करत असतानाच जेव्हापासून कळलं की बाबा हां आता आपण एकमेकांचे साठी आहोत किंवा बनलोत, तर त्याच्यानंतर मग मला असं हे झालं की एक सपोर्ट असतो ना. हं. अ, जे म्हणतात ना प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री आणि स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो तेव्हा ते पुढे होतं. तर जेव्हा ही सुरू असताना ना मला हिचा जास्त अटॅच तेव्हा वाढला जेव्हा माझे वडील एक्सपायर झाले 2016ला. अच्छा. आणि मी नाटक बसवत होतो राज्यनाट्य स्पर्धासाठी. आणि मला अजूनही आठवतं तेव्हा 4:15 वगैरे वाजले होते. आणि मी ते नाटक करत असताना मला फोन आला असं असं झालंय गावी. आणि त्यावेळेस मला जे म्हणजे आतून जे मी हललो होतो किंवा तेव्हा त्या क्षणाला मला निघून जायचं होतं गावी आणि मी टू व्हीलरवर निघालो होतो आणि ही उरुळी कांचनला राहते. आणि मी हडपसरवरून टू व्हीलरने जात होतो धाराशिव साईडला. तर ही म्हणाले की मी येते सोबत उरुळी कांचनपर्यंत मी थांबते. तर ती हडपसरला बसल्यानंतर असा हात जी घेऊन माझा बसली आणि पूर्ण आणि मित्र चालवत होता मी मध्ये होतो आणि असा हात सोडलाच नाही जो असा मला अजून आठवतं फील होतं असा घट्ट धरलाय आणि तू रडू नकोस शांत हो होईल सगळं व्यवस्थित. आणि तो जो आधार मिळाला ना एक बाईचा जो आधार लागतो एका पुरुषाला आपण म्हणतो तो मानसिक आधार म्हणण्यापेक्षा आपण एक भावनिक आधार जो असतो तो मला खूप फील राहिला तो अजूनही मला तो ताजा वाटतो राहिला. त्यामुळे मग नंतरही जेव्हा पूर्ण घर सोडून माझ्याकडे आली किंवा आमची जी काही लव्ह स्टोरी सगळ्याला माहितीच झाली आता बऱ्यापैकी. तर जशी आली तसं मला असं वाटतं की हिच्या माझ्या आयुष्यात येण्याने मला माझे जे काही आधी करत करत आलो होतो त्या गोष्टीसाठी अजून मला एक बळ मिळालं. आणि मी ज्या क्षेत्रात काम करू पाहतोय किंवा करतोय आणि हीही करते एकच आहे. त्यामुळे एकमेकांचा एकमेकांना सपोर्ट होतोय. ही माझ्यासाठी खरंच असं मी म्हणेन की जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि मला ते एक छान आता मरेपर्यंत आम्ही दोघं ह्याच फील्डमध्ये काम करत राहणार आहोत तर आमच्यासाठी ते खरंच खूप छान गोष्ट आहे असं मी म्हणेल. कारण नाहीतर कधी-कधी काय होतं नवऱ्याची वेगळी वाट असते बायकोची वेगळी असते जॉबचं. मग ते त्यांना ह्याच्यातलं ह्याला कळत नाही, त्याच्यातलं त्याला कळत नाही. ते क्लॅशेस किंवा बरेच प्रॉब्लेम होतात. पण आमच्या क्षेत्रात काय होतं हा फायदा हा आहे की हिला सगळंच माहिती आहे, मलाही सगळंच माहिती आहे. अच्छा हां, ह्याला याला उशीर झाला, का झाला? असं झालं असेल. ओके. मग हिला असं उशीर झाला. बरं रात्री हां. शिफ्ट वाढू शकते. अच्छा हां, झाली. मग ते अंडरस्टँडिंग खूप वाढते कारण ते एक्झॅक्टली माहिती आहे सगळं. हा खूप मोठा फायदा आहे असं मला माझ्या पद्धतीने वाटतं. खूप छान. याला